स्वच्छता, क्लीननेस. आता आपण हे कंपाऊंड केलं, पक्षी आले, पक्षी ठेवले. मग आता आपल्याला काम काय करायचंय, तर रात्री बाहेर दिवसा ते जे काही शीट करणार आहेत ते मातीमध्ये मिक्स होऊन जाणार आहे, त्याचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. आतमध्ये रात्री जेव्हा ते शेडमध्ये येणार आहेत तेव्हा हे पक्षी जे शीट करणार आहेत ते मात्र तुम्हाला रोजच्या रोज झाडू मारायचंय. सकाळी एकदा पक्षी बाहेर गेले की सगळं व्यवस्थित झाडून काढायचंय. अगदी तुम्ही जे काही बांबू पाईप काही लावलं असेल त्याच्यापासून तर खालपर्यंत सगळं झाडू मारायचंय. झाडू मारायला आधी आज जाताना तुम्ही जर बघितलं की आज एखाद दिवशी जास्त चिकचिकाट झालेले आहे, खूप जास्त ओलसरपणा झालेला आहे, तर मग काय करायचं, एकतर लाकडाची राख किंवा चुना पावडर, बेटर चुनाच पावडर आहे, कारण चुना पावडरने काय होतं बॅक्टेरिया पण मरून जातात. चुना पावडर थोडी आपण शेतामध्ये आपण जसं हे टाकतो खत टाकतो बारीक पातळ, असं खत त्या शीटवर पावडर चुना पावडर त्या शीटवर स्प्रेड करायची. 10-15 मिनिटं थांबायचं, म्हणजे ते सगळं पाणी खेचून घेतं आणि झाडू मारायचं. म्हणजे रोज आपल्याला हे शेड झाडून घेणं महत्वाचं आहे. तूस माझ्या तोंडातून कधी शब्द आला आतापर्यंत? तूस, गावठी कोंबडी आणि तूस याचा अजिबात दुरान्वय संबंध नाही. तुम्ही घेणार आहात तेव्हा तुम्हाला तूस लागणार आहे. व्यवस्थापनामध्ये पुढचा पार्ट आहे आपला ब्रुडिंग. फक्त ब्रुडिंग पुरता तूस, बाकी कोंबड्या बसणाऱ्या शेड मध्ये कुठेही तूस टाकायचा नाही, कारण तूस चालतो फक्त 45 दिवस. आपल्या कोंबड्या एका स्क्वेअर फीट मध्ये 4 कोंबड्या राहणार आहेत. त्याच्यात जर तूस टाकला तुम्ही तर एवढे गॅसेस तयार होतील की पुढचे 3 महिन्यानंतर आपल्याला फार्म बंद करावा लागेल, एवढे आजार येतील. त्यामुळे तुसाचा आणि आपल्या गावठी कोंबड्यांचा संबंध नाही. रोजच्या रोज साफ करायचं, आठवड्यातून एकदा धुवायचं. जर कोबा असेल तर धुवा, माती असेल तर धुवायची ही गरज नाही, शेणाने सारवून घ्यायचं. किंवा चुना पावडर थोडीशी पाण्यात टाकून पातळ चुन्याचं हे तयार करायचं, ब्रशनी मारून टाकायचं. ओके.